कल्याण फाटा येथील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नागरिकांनी आता शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवलाय. जनराज्य आणि कल्याण फाटा ट्रॅफिक ॲक्शन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने प्ले कार्ड अभियान राबवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कोणतेही आंदोलन किंवा रास्ता रोको न करता नागरिकांनी हातात विविध संदेशांचे फलक घेऊन वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ऐरोली काटई नाका फ्रीवेचा पहिला आणि दुसरा टप्पा जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलं होतं. मात्र जुलै महिना संपूनही प्रकल्प सुरू न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट रोजी जनजागृती अभियान राबवण्यात आला. या अभियानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाही किंवा वाहतुकीत अडथळा निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करण्यात आलं नाही. दरम्यान या उपक्रमाला अनेक वाहन चालकांनीही पाठिंबा दर्शवल्याचा दावा आयोजकांनी केला. या अभियानानंतर आमदार, वाहतूक पोलीस, नगरसेवक आणि स्थानिक सामाजिक संस्थांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीनंतर रॉंग साईडनं वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई आणि बेकायदा अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कल्याण फाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत 7 प्रमुख मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचा निर्धार कल्याण फाटा ट्रॅफिक ॲक्शन कमिटीनं व्यक्त केला. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण.